त्यांची प्रफुल्ल नावाची एक चित्रपट संस्था होती. त्यात दिदी काम करत होती, लहान मुलीचं काम. तिची ती मावशी आहे ती फार कजाक आहे, असा त्या चित्रपटात प्रसंग होता. ते मावशीचं काम करणारी जी बाई होती तिचं नाव होतं नलिनी. ती बाबांची शिष्या होती. बाबांकडे ती गाणं शिकायची. तिला ते मावशीचं कजा काम मिळालं आणि त्या लहान मुलीचं काम दिदीला मिळालं. प्रसंग असा होता की ती कजाक बाई जी आहे ती ह्या मुलीला चिडते आणि चिडता चिडता तिच्या कानात एक आवाज काढते कानाखाली. दिदी उभी होती, लहान होती, 13 वर्षाची पोरगी, अशक्त होती. आणि नलिन चोंडकर त्याचं आडनाव विसर आता आठवलं मला. आणि विनायकराव सांगायचे की 2 शब्द रागात बोलून तिला मार. ती बाई तिच्या तोंडापर्यंत यायची, हात दिसायचा. आणि आपल्या गुरुची मुलगी, ज्याच्याकडे आपण गाणं शिकलो, ज्याचा वैभवाचा काळ आपण बघितला, त्या मालकांची मुलगी तिच्या थोबडीत कसं मारायचं, हे गुरु शिष्याचं नातं तिकडे निर्माण झालं. आणि ती दिदीच्या तोंडापर्यंत हात आडायची, तो हात अडकायचा. तर विनायकराव सांगायचे असं नाही, कट, परत शॉट, सारखा शॉट चालू होता. शेवटी विनायकराव चिडले, म्हणजे दलेरी. चिडल्यानंतर कसा कानाखाली मारतात तुला माहिती आहे का, असं मारतात. म्हणून त्यांनी दिदीच्या कानावरती थोबडीत मारली. ते इथं न लागता तो हात कानावर लागला. दिदी अगदी लहान आहे, अशक्त आहे. विनायकराव उंच धिप्पाड आहे, असा मोठा हात आहे. तो कानावर हात लागला आणि पुढचा सीन झालाच नाही, कारण दिदी खाली पडली. कोल्हापूरची गोष्ट ही. दिदीला टांग्यात घालून मास्टर विनायक आणि त्याचे सगळे लोक घरी आलेत. हे मुद्दामून झालं होतं. डायरेक्टर जो असा जोशात तिचा जरा शिकवताना काहीतरी करतो, तर शिकवताना चुकून हात लागला आणि ती खाली पडली. मग घरी आली दिदी. मग गावठी इलाज सुरू झाले, हे टाका ते टाका, ऐकू येईना. पण शेवटपर्यंत तिला ऐकू येत होता. सगळं जग फिरले, मी, दिदी, उषा, ते आम्ही सगळे जग फिरलो होतो. अनेक डॉक्टर झाले, पण एका कानाला ऐकू येत होतं, ज्या कानाला मार लागला होता त्या कानामध्ये अनाहत नाद सुरू झाला. अनाहत नाद म्हणजे न संपणारा नाद, फक्त ऋषीमुनीच्या कानात सुरू होतो असं म्हणतात. तो तिला दैवाने तिला असा हात लागला की तिच्या कानामध्ये अनाहत नाद निर्माण सुरू झाला. अशाला ती काय गायली असेल, तर ते गायले की माई 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 माई, म्हणजे माझी आई. कैसे जोरी बाई कैसे जोरी, हर बिन कैसे कैसे जोरी माई. उदक जादू रोपी नवत है, जल से ही जो उपजाई. पल भर को जल बिसरे, मीन जल विसरे, तरपत मर जाई. क्षणभर जरी मासा पाण्याला विसरला तरी तो तडफडून भरतो. तर इथलं गायिका होती, इथं स्वयंभू गायिका होती. ही स्वयंभूपणे ही जन्माच्या आधी गायिका होती. जन्म घेण्याच्या आधीच तिला कळलं होतं की आपण एक थोर गायिका होणार आहोत. तिला कळेल ना की काय करावं. तर एकदा दीदी आणि मदन मोहनची गाणं गायलेत. बाईरे बाई काय कासे कहू आपले पीर जिया के. हे आई, मी कोणाला सांगू माझ्या हृदयातलं दुःख. मला ते इतकं गाणं आवडलं की मी मदन मोहनजींना फोन केला, नाही बजरू सुल्तानपुरीला फोन केला की बजरू साहब आपने क्या गाना रखा है, आप तो उर्दू के लेखक है और आपने तो हिंदी में क्या गाना लिखा है. तो ते हंस रहे, बेटे तुमने मीरा के रिकॉर्ड बनाए हैं ना. मैंने कहा मैंने मीरा के रिकॉर्ड किए हैं. तो पता नहीं चला तुमको कि मीरा का है गाना. मायरी में कासे कहूँ पीर अपने जिया की. जुने लोक असे होते की त्यांनी जे मीरेचा मुखडा घेतला होता तो स्वच्छ सांगितलं मला की मीरेचा मुखडा आहे. ती जी अवस्था होती, जी भावावस्था होती, जी बराची अवस्था होती,
की त्रिखंड हिंडून धुंडत असे न परी हरपरत ते गवसे. जे हरपले ते मिळत नाही माणसाला परत कधी. जेथे ओढे वन राजी वृत्ती रमे तेथे माझी. कारण काही साक्ष तिथे बबत्या श्रेयाची पटते. म्हणून विजरी मी जाते स्वच्छंदे त्या आळविते. स्वभाव दावनी परिते झट दिली जाई लोपुनी. मग मी हाका मारित असे न परी हरपले ते गवसे. जे हरपतं ते सापडत नाही परत. आता तिचा ध्वनीच गेला होता कानातला, नाद गेला होता. तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल ती अवस्था मीरेने लिहून ठेवलेली आहे. विभावरी सादर करते.